1991 मध्ये भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढणारं व्यक्तिमत्व, ज्याला अनेक जणांनी सुरुवातीला अनेक बोल लावले, पण त्याकडे लक्ष न देता भारताच्या विकासात अमूल्य योगदान देणारे व्यक्ती कोण? रिमोट कंट्रोल पंतप्रधान म्हणून ज्यांना हिणवलं गेलं, त्यांनी भारताची अख्खी अर्थव्यवस्था कंट्रोल केली, असे भारतीय अर्थतज्ञ आणि भारताचे 14वे प्रधानमंत्री म्हणजेच डॉक्टर मनमोहन सिंग. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या एम्स मध्ये अखेरचा श्वास घेतलाय. ते जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हाची परिस्थिती ही पूर्णतः वेगळी आणि भारताला फायनान्शियल क्रायसिस मध्ये ढकलणारी होती. आता त्यातून त्यांनी भारताला बाहेर कसं काढलं आणि ते पंतप्रधान म्हणून वेगळे कसे ठरतात, याच विषयी जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. बोलण्यापेक्षा कृतीतून ज्याने करून दाखवलं तो जिंकला, ही अशीच काहीशी गोष्ट मनमोहन सिंग यांची. मनमोहन सिंग मुळातच अर्थतज्ञ. राजकारणाशी त्यांचा फारसा संबंध नाहीच, पण मग ते भारताचे पंतप्रधान झाले तरी कसे? आणि झाले ते झाले, पण त्यांनी भारताला सावरलं कसं? तर गोष्ट होती 1971ची. 1971 मध्ये त्यांना वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून नेमलं गेलं आणि इथेच त्यांचा सरकारात प्रवेश झाला. त्यांनी लोकसभा कधी पाहिलीच नाही. त्यांची घोडदौड थेट राज्यसभेतच. 1991 मध्ये भारताची आर्थिक व्यवस्था पार रसातळाला गेली होती. या आर्थिक संकटातून तारणारे कोण? तर मनमोहन सिंग. पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी मनमोहन सिंग यांना वित्तमंत्री केलं आणि भारताला त्यांनी झपाट्यानं उभं केलं. काळ होता 2004चा. भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी निवडणुका हरली आणि काँग्रेसची संयुक्त पुरोगामी आघाडी 145 जागा मिळवून निवडणूक जिंकली. आता सगळ्या काँग्रेस नेत्यांचे डोळे सोनिया गांधी यांच्याकडे लागले होते. त्यांच्यात नेते भावी पंतप्रधान पाहत होते. इंदिरा गांधीनंतर त्या दुसऱ्या महिला पंतप्रधान झाल्या असत्या, परंतु त्यांनी हा प्रस्ताव नाकारला आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव पदासाठी सुचवलं. 22 मे 2004 रोजी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांना सुरुवातीला अनेक बोल बोलले गेले. त्यांच्या मागून सोनिया गांधी सरकार चालवतात असंही म्हटलं गेलं, पण तेव्हा सिंग काहीही बोलले नाहीत. त्यांनी त्यांच्या कामातून स्वतःला सिद्ध केलं. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचं उदारीकरण केलं, उद्योगांना प्रोत्साहन दिलं. 1991 मध्ये लायसन्स राज हटवल्यानं अनेक उद्योजक भारतात उदयास आले. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेनं वेगानं आकार घ्यायला सुरुवात केली. भारताचा वाढीचा टप्पा 8 ते 9% वाढला. भारत हा काहीच कालावधीत जगातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान अर्थव्यवस्था ठरला. वाजपेयी सरकारच्या काळातील गोल्डन क्वाड्रिलॅटरल म्हणजे सुवर्ण चतुर्भुज म्हणजे दक्षिण, पश्चिम, पूर्व आणि उत्तर अशा सर्व दिशा एकमेकींशी जोडणं आणि महामार्ग आधुनिकीकरण प्रकल्प त्यांनी असे सुरू ठेवले. आता आपला कसा जीएसटी आहे, तसाच मनमोहन सिंग यांनी 2005 मध्ये वॅट म्हणजेच व्हॅल्यू ऍडेड टॅक्स मूल्यवर्धित कर प्रणाली सुरू केली. हीच जीएसटीच्या दिशेनं केलेली पहिली वाटचाल होती. हा एक वस्तू आणि सेवांवर आकारला जाणारा कर होता, जो पुरवठा साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर आकारला गेला. याचबरोबर शिक्षणाचा हक्क या अंतर्गत 6 ते 14 वर्षांच्या मुलांना अनिवार्य शिक्षण, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी 2005 मध्ये घटनेत अंतर्भूत केलेला माहितीचा अधिकार, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान. या अभियानांतर्गत बऱ्याचशा आरोग्य कर्मचाऱ्यांना एकत्रित करण्यात आलं होतं आणि ग्रामीण भागांमध्ये हे अभियान चालवण्यात आलं होतं. तसेच सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मिड डे मील्स ही योजना ही 2005 मध्ये अस्तित्वात आली. भारतातील निरक्षरता संपवणं हा त्यामागचा उद्देश होता. 26/11च्या बॉम्बस्फोट हल्ल्यानं सर्वच जण हादरून गेले. असे हल्ले भारतात पुन्हा होऊ नयेत किंवा झाले तर त्यांना सामोरं जाण्याची भारताची पूर्ण तयारी असावी, या हेतूनं नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना करण्यात आली. आज आपल्या वॉलेटमध्ये हमखास दिसणारं आधार कार्ड हे कधी अस्तित्वात आलं माहितीये का? तर याचं उत्तर आहे फेब्रुवारी 2009. याच दिवशी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणण्यात आलं. यामागे दी गव्हर्नन्सचा उद्देश होता. 2005 मध्येच राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच आताची महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट ही सर्व ग्रामीण बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी सुरू करण्यात आली. यामागे ही पंतप्रधान मनमोहन सिंग हेच होते. 2006 मध्ये त्यांच्या सरकारनं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल स्टडीज, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि इतर उच्च केंद्रीय संस्थांमध्ये 27% जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव लागू केला. इतर मागासवर्गीयांसाठी शिक्षणातील आरक्षणामुळे 2006 मध्ये भारतीय आरक्षणाविरोधी आंदोलनही झाली.
मनमोहन सिंग यांनी पी.व्ही. नरसिंह राव यांनी सुरू केलेले व्यावहारिक परराष्ट्र धोरण तसंच भारतीय जनता पक्षाच्या अटल बिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेली पाकिस्तान सोबतची शांतता प्रक्रिया सुरू ठेवली. सिंग यांच्या कार्यकाळात पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना सोबतचा सीमावाद संपवण्याचे प्रयत्नही झालेत. नोव्हेंबर 2006 मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष हु जिनताओ यांनी भारताला भेट दिली, ज्यानंतर सिंग यांनी जानेवारी 2008 मध्ये बीजिंगला भेट दिली. 40 वर्षांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर 2006 मध्ये नातुला खिंड पुन्हा उघडण्यात आली. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या स्टेट काउन्सिलचे प्रीमियर ली केंग यांनी 19 ते 21 मे 2013 दरम्यान भारताला भेट दिली. सिंग यांनी 22 ते 24 ऑक्टोबरला 2013 दरम्यान चीनला अधिकृत भेट दिली होती. दिल्ली, बीजिंग, कोलकाता, कुनमिंग आणि बंगलोर चेंगदू यांच्यात भगिनी शहर भागीदारी स्थापित करणारे 3 करार झाले. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतच 2010 पर्यंत पीपल रिपब्लिक ऑफ चायना हा भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार राहिलाय. 2008 मध्ये आलेलं जागतिक आर्थिक संकटही मनमोहन सिंग यांनी शिताफीनं हाताळलं होतं. यामुळे भारताची अर्थव्यवस्था कोलमडू लागली असतानाच मनमोहन सिंग यांनी ती सावरली होती. पुढे 2009 मध्ये पुन्हा निवडणुकांची वेळ आली. 2004 ते 2009 या 5 वर्षांच्या काळात मनमोहन सिंग यांनी भारताचा चेहरा मोहराच बदलून टाकला. विशेष नाही की या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसनं बाजी मारली. यावेळी काँग्रेसला 322 जागा मिळाल्या आणि 22 मे 2009 रोजी पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. यानंतर मात्र मनमोहन सिंग यांच्यावर घोटाळ्यांचे आरोपही करण्यात आले. 2G स्पेक्ट्रम प्रकरण हा एक राजकीय वाद होता, ज्यामध्ये युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स युती सरकारचे राजकारणी आणि खासगी अधिकारी 122 2G स्पेक्ट्रम परवाने विकण्यात किंवा वाटप करण्यात गुंतले होते, ज्याने विशिष्ट दूरसंचार ऑपरेटर्सना फायदा दिला. राजा तत्कालीन दूरसंचार मंत्री यांच्यावर 2G स्पेक्ट्रम परवाने अत्यंत कमी किमतीत विकल्याचा आरोप होता, ज्यामुळे सरकारी महसुलात 1760 अब्जचे नुकसान झालं. यानंतरचा कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा. यात कॉमनवेल्थ गेम्सवर ज्याचे यजमानपद भारताकडे होतं, यावर अनेक प्रमुख भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कठोर टीका केली होती. कारण भारतामध्ये गरीब लोकांची संख्या सर्वात जास्त आहे आणि हे असूनही या क्रीडा स्पर्धेवर लाखो डॉलर्स खर्च केले गेले होते. यानंतरचा कोळसा वाटप घोटाळा, ज्यात मार्च 2012 मध्ये जारी केलेल्या मसुदी अहवालात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालयानं 2004 ते 2009 या कालावधीत अकार्यक्षम पद्धतीनं कोळसा खाणींचं वाटप केल्याचा आरोप भारत सरकारवर केला. या घोटाळ्यांचे आरोप मनमोहन सिंग यांनी पचवले. त्यानंतर 2014च्या निवडणुकात मनमोहन सिंग उभे राहिले नाहीत. या निवडणुकात काँग्रेसचा पराभव झाला आणि बीजेपी सत्तेवर आलं. या घोटाळ्यांचा विचार बाजूला ठेवल्यास मनमोहन सिंग यांनी भारताला पंतप्रधान म्हणून दिलेले अभूतपूर्व योगदान खरोखरीच खूप मोलाचं आहे. आज भारत देश जो स्वतःच्या पायावर आत्मनिर्भरपणे उभा आहे, त्याची मुळं ही सिंग सरकारच्या कारकिर्दीतच सापडतात. मनमोहन सिंग 33 वर्ष खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिलं जायचं. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते जे 10 वर्ष देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. 2004 ते 2014 असे 10 वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसंच 1998 ते 2004 या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. राजकारणात फार कमी लोकांनी सरदार मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे आदर मिळतो. त्यांचा प्रामाणिकपणा हा संपूर्ण भारतासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल आणि या देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये ते कायम उभे राहतील. विरोधकांच्या अन्यायकारक आणि गंभीर वैयक्तिक हल्ल्यांना बळी पडूनही राष्ट्रसेवेच्या त्यांच्या वचनबद्धतेत ते कायम स्थिर राहिले. लोक बोलने दो लेकिन हम खुद अपने काम से ही पहचान बनाएंगे असं त्यांचं व्यक्तिमत्व हे भारताच्या कायम स्मरणात राहील. मनमोहन सिंग यांना प्राईम संवाद कडून भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हाला आपल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्या व्यक्तिमत्वाला कोणता गुण हा तुम्हाला सर्वात जास्त आवडतो? पंतप्रधान म्हणून ते कसे होते याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.